पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बंटी मामा इथेच भेटेल आपल्याला। बंटी मामा? हो, त्यालाच भेटायला आलोय ना आपण। आय मीन आईनी त्यालाच भेटायला पाठवलंय आपल्याला। म्हणजे अरे देवा, बिझी येतोय फोन। बॉडीगार्ड, आपण चहा पिऊया मस्तपैकी। लंडनहून आल्यापासून टपरीवरचा चहाच नाही प्यायलोय मी। चल चल चल, मस्त चहा पिऊ आणि चहा पीत तुझं गाणं ऐकू। मस्करी करतोय मी, गाणं नको ऐकायला, पण चहा तरी पिशील माझ्या बरोबर? हा चल। हॅलो, काय झालं, येतेस ना तू? का मी एकटाच जाऊ चहा प्यायला? गाणं नाही ऐकायचंय आपल्याला, पण चहा तर पिशील माझ्या बरोबर? हा, आणि तू बॉडीगार्ड आहेस माझ्याशी, एकट्याला नाही पाठवू शकत मला। चल चल चल। डॉक्टरनी सुद्धा सांगितलंय तुम्ही लवकरच बरे व्हाल। आणि बाबा, मी तुम्हाला मला जमेल तसा वेळ देत जाईल, पण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न सुरू ठेवा। तुम्ही खरंच लवकर बरे व्हाल। बोल बोल। ताई, शुभ कार्य पार पडलं, हार घेऊन पोचू? अरे नाही बंटी, थांब जरा। आता काय झालं? मला वाटलं होतं एव्हाना म्हातारा वर पोचला असेल। तो शेखर इथे बसलाय म्हाताऱ्या बरोबर, घोळ घातलाय त्याने। त्याचं काय राहिलंय आता तिथे? माहित नाही रे, तो आता निघाला ना ऑफिसला की मी तातडीने हे शुभ कार्य पार पाडते बस। ताई, जे काय करायचं ते लवकर कर, अद्वैतचा सारखा फोन येतोय मला। अरे मग वेळ काढ ना बंटी। ताई, अजून नाही थांबवता येणार। बंटी, मी तुला फोन करून सगळं कार्य पार पडलंय हे सांगेपर्यंत वेळ काढायलाच लागेल ना। असं काहीतरी कर की फोन बिझी राहील तुझा। ठीक आहे, करतो काहीतरी। हा, बोला कार्यक्रम। Cheers. अमेझिंग। खूप वर्षानंतर प्यायलो मी असा चहा। अजून किती वेळ आहे बंटी मामा नाही आला? माहित नाही, फोन करून बघतो। मगाशी बिझी होता त्याचा फोन। उचलत का नाहीये फोन? गुड मॉर्निंग भांजी। मामा कुठेस तू? मी येऊन पोहोचलोय कधीचा। पण अरे मी ना ट्रॅफिक मध्ये अडकलो रे, भयंकर ट्रॅफिक आहे तुला सांगतो। पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे ना
ट्रॅफिक. बरं मला सांग, तुला किती वेळ लागेल पोचायला? पोचतोच आहे मी. हा पोचतो. तू जाऊ नकोस. सुटला सिग्नल सुटलाच आहे, मी पोचतोच आहे. हा अरे पण सांग तरी तुला किती वेळ लागेल, मला पण जायचंय ऑफिसला. हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येत नाहीये भांजे? हॅलो हॅलो मामा. हॅलो. काय म्हणाले? ट्रॅफिक मध्ये येतोच आहे. आता आता काय वाट बघूया थोडा वेळ. हो पण किती वेळ थांबायचंय? आय डोंट नो. एवढी कॉफी करते आणि मग अगं मी करते कॉफी, तू जा. त्याला मीटिंगला जायचं ना, उशीर होईल. जा. देवी आई, बाई साहेबांनीच मला अद्वैत साहेबांबरोबर यायला सांगितलं होतं. याचा अर्थ असा तर नाही ना की हे सगळं मुद्दाम मी आजोबांच्या जवळ राहू नये म्हणून केलंय? बाई साहेब काहीही करू शकतात. सासूमा थांबा थांबा थांबा, इकडेच थांबा. हे बघा, काय काय काम आहे, काय अर्जंट काम आहे सांग पटकन, मला खूप काम आहेत. सासूमा खूप 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 अर्जंट. काय? हे बघा ना, केतकी काकुमाने माझे केस घाण केले. अगं मी बरोबरच करत होते, पण तुला धीर असेल तर ना. नाही, मला तशी हेअरस्टाईल नकोय. फाल्गुनी माझं ऐकून तर घे. नाही, तुम्ही माझी हेअरस्टाईलची वाट लावली. सासूमा ऑलवेज मस्त हेअरस्टाईल करते. चला तुम्ही करून द्या. चला 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 चला. हे घ्या क्लिप्स. बघत काय उभी आहेस? कर ना, काय करणार आहेस ते कर. ही मला म्हणत होती की सासूमा जेव्हा घर सांभाळायच्या तेव्हा सगळं काही करायच्या, माझी हेअरस्टाईल सुद्धा करायच्या. आता मला पण बघू दे ना, तू काय करतेस ते वेगळं. बसा काकुमा, थांबा तुम्ही. सासूमा तुम्ही करा माझे केस. झाली चहा पिऊन. मामा कुठे राहिलाय पण? साहेब परत एकदा फोन करून बघता का मामांना? हो करतो. The number you are trying to call is currently switched off. Please try again अरे? later. फोन स्विच ऑफ येतो त्याचा. साहेब मला घरी जायचंय. What? हो मला आत्ताच्या आता घरी जायचंय. चला घरी जाऊया. नेत्रा रिलॅक्स, आपण जाऊया. नाही साहेब, माझं खूप महत्वाचं काम आहे. चला ना नेत्रा, लवकर मला घरी पण जाऊया. ऑफिस मध्ये इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मामा आता येईल, आपण आईचं औषध घेऊ आणि लगेच निघू. रिलॅक्स, मी एकदा फोन करून बघतो त्याला. थांब. नेत्रा, छान दिसतंय असंच. काय? हो खरंच छान दिसतंय. म्हणजे मेसी लुक म्हणतात ना, तसं दिसतंय. खरंच अगं खरंच.
म्हणजे आता या क्लिप्स छान व्यवस्थित लावल्या ना की आणखी छान दिसेल. झालं तुझं समाधान फाल्गुनी? धर धर. जा 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 लावून घे. पटकन पटकन. छान दिसते, खरंच छान दिसते. मग फोटो काढून बघ तू. हा जा आता आटपून घे पटापट, मलाही काम आहेत. जा जा जा. ए फाल्गुनी, कुठे चाललेस? इथेच करूया काय करायचे ते. काय ना, मला पण खूप काम आहे. थांब ग, हलू नको, जरा थांब. लागेच मने. काही नाही लागत आहे. बघू इथे बघ. छान. अगं वरती आरशात बघ ना, रूम मध्ये जाऊन आरशासमोर व्यवस्थित करता येईल. जा 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 केतकी. हो चला काकूमा, चला. यावेळी छान करायचं माझं केस. मी चांगलेच करत होते, पण तुला धीर असेल तर ना. हे बघा, यार ही दादा, आता माझ्या बरोबर एक मुलगी ती चहा पीत होती, ती कुठे गेली पाहिलं का तुम्ही? कशी गायब झाली? अरे फोन तर उचल बॉडीगार्ड. हे डॉक्टरांनी दिलेलं औषध आहे. हे बघा, हे औषध फक्त मी पाजणार, तुम्हाला दुसरं कोणाकडूनही घ्यायचं नाही. खूप आठवण येईल तुमची बाबा, खरंच. तयार आहात ना शेवटच्या प्रवासाला? तुमच्या लाडक्या सुनबाईकडे जायचंय ना तुम्हाला, ममताकडे. खरं सांगू का, मी काहीही केलं नसतं तुम्हाला, पण बोलण्याची दुर्बुद्धी झाली ना, म्हणून मग मला हे सगळं करावं लागतंय. पण घाबरू नका, काही त्रास नाही होणार. आता तुम्ही तुमच्या लाडक्या सुनबाईला जाऊन भेटणार, तिच्याशी मनसोक्त गप्पा मारा. तिला सांगा हा रुपाली आठवण काढते म्हणावं तुझी. बोलण्याची खुमखुमी गेली नाही तुमची अजून. मग आता शेवटच्या प्रवासाला सुरुवात करायलाच हवी बाबा. बोल बंटी. करणारच होते तुला 5 मिनिटात. वा वा, हे शुभ कार्य पार पडलं म्हणायचं.
यजमानानं तयार करते अरे. ताई जास्त वेळ वाया घालवू नकोस, विषय पटकन संपून टाक. बरं ऐक, कुठे आहेस तू? घरी. मग अद्वैतला फोन करून सांग तुला आत्ता औषध द्यायला जमणार नाहीये तर आत्ता येऊ नकोस म्हणावं. मीच तुमच्या घरी येऊन औषध देईन असं सांग त्याला. हो ताई, तोपर्यंत तुझं काम झालेलं असेल ना? नेत्रा परत येईपर्यंत काम संपेलच. पद्माकर राजाध्यक्ष, काळजी करू नका हो, तुमच्या आत्म्याला शांती लाभणार. आई म्हणतात तुम्हाला बेसनाचे लाडू आवडतात, तुमच्या 13व्याला करेन मी बेसनाचे लाडू. पण त्यासाठी आधी शांतपणे प्राण जाऊ दे. आलात तुम्ही? औषध आणलंत ना माझं? आधी कुठे? झोपलेत शांत. कितीतरी दिवसांनी इतकं शांत झोपलेलं पाहिलंय मी त्यांना. तू स्वयंपाकाची तयारी करतेस ना? जा.
ए